हॅलो, मी मयूर वाघ, मॅनेजिंग डायरेक्टर ऑफ कॅड सेंटर नाशिक. जसं मी आज सकाळपासून सांगितलं तुम्हाला 2-3 वेळा की आपल्याकडे आज एक जॉब इंटरव्ह्यू आपण शेड्यूल केला होता आपल्या सिव्हिलच्या स्टुडंटसाठी. तर त्याच्यापैकी आपल्याबरोबर एक स्टुडंट आहेत, जी पुण्याची नामांकित कंपनी, आपण तिचे आज इंटरव्ह्यूज घेतले. कंपनीचं पॅकेज होतं 3 LPA आणि सगळ्यात चांगली गोष्ट आम्ही जी नेहमी कमेंट करतो की वर्क फ्रॉम होम. बीम हे एक असं पार्ट आहे की त्याच्यात वर्क फ्रॉम होम मिळण्याची शक्यता आहे, किंवा तुम्ही त्याच्यात 1 ते 1.5 वर्ष वर्किंग केली तर तुम्हाला चांगला जॉब मिळण्याची शक्यता आहे. तर आज आपल्याबरोबर आपले स्टुडंट आहेत, त्या आपल्या जुन्या स्टुडंट आहेत. मॅडम, तुमचं नाव सांगा. सर, माझं नाव अंकिता भाऊसाहेब जाधव. ओके. मी इथेच कॉलेज केले, के वाघला डिप्लोमाला होती. देन मातोश्रीला मी माझं ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलं आणि आफ्टर दॅट मी एका कन्सल्टन्सीमध्ये जॉईन केलेलं. ओके. बट मला असं वाटलं की आताची जी ग्रोइंग इंडस्ट्री आहे ती BIM आहे. आणि जे मी नाशिकमध्ये सर्च केलं तर BIM साठी सगळ्यात चांगले जे सेंटर होतं शिकण्यासाठी ते मला कॅड सेंटर वाटलं. सो त्यामुळे मी इकडे अप्रोच झाली आणि मला खरंच सांगते की इथून खूप छान नॉलेज मिळालं, खूप छान शिकायला मिळालं. आणि ऍट म्हणजे आय थिंक डिटेल सगळं जे ऑटो कॅड रेव्हिट वगैरे होतं ते मी डिटेलमध्ये शिकले. आणि त्यानंतर मला ऑपॉर्च्युनिटी येईपर्यंत मला असं वाटलं की मी कुठेतरी जॉईन करावं. सो संदीप फाउंडेशन आहे आपल्या नाशिकमध्ये जे कॉलेज, तिथे मी ऑटो कॅडला टीचिंगसाठी जॉईन केलं. सो मी तिथे एक 6 महिन्यापासून होती. बट तुमच्याकडून परत एक खूप छान ऑपॉर्च्युनिटी आली पुण्याच्या कंपनीची, ज्यामध्ये मला वर्क फ्रॉम होम मिळणार होतं. आणि ऍज मी मॅरिड आहे तर मला ही गोष्ट खूप सपोर्ट करेल पुढच्या कंडिशनसाठी, फॅमिलीसाठी, सगळ्या गोष्टींना. म्हणून मग मी इथे एक इंटरव्ह्यू दिला. आधी ऍप्टी झाली. ऍप्टी नंतर तो क्लिअर झाल्यानंतर माझा टेक्निकल राऊंड अँड देन HR राऊंड साठी सिलेक्ट झाला. मॅडम, काय वाटतं तुम्हाला मदत झाली की आपला जो सिलेबस होता आणि आज जे इंडस्ट्री क्वेश्चन आले तुमच्या समोर बीएम बेस, तर काय वाटतं ते सिमिलर होते? हो सर, ऑलमोस्ट आपल्याकडे जे टीचिंग केलं ना ते बरेच डिटेलमध्ये सांगितलं. म्हणजे जे फक्त एक लाईन आहे किंवा काही असं नाही सांगितलं, तर ते कसं घेतात, ते कोणत्या पॉईंट पासून स्टार्ट. आणि खरंच इंटरव्ह्यू पण त्यावरच होता. बेसिक्स होते, सिव्हिलचे सुद्धा बेसिक्स विचारले गेले. तुम्ही जो कोर्स केला त्याचा आता तुम्हाला पूर्ण फायदा झालेला आहे असं म्हणताय. सो तुम्ही आता नेक्स्ट जे पण काही फ्युचर इंजिनियर्स आहेत तर तुम्ही त्यांना काय मेसेज देणार की कोर्स कुठला केला पाहिजे? आता तुम्ही स्वतः टीचिंग मध्ये होता, तर तुम्हाला काय वाटतं की इंजिनिअरिंगचा जो क्राऊड आहे आता जे आहेत आपले, त्यांचा अप्रोच बघितला तर मुलं मुली त्यांनी पुढे कोर्स काय केले पाहिजे? सॉफ्टवेअर्सला आपल्या पुण्यात आपल्याला करिक्युलम मध्ये तेवढं इम्पॉर्टन्स नाही, तर तुम्हाला काय वाटतं की तुम्ही काय मेसेज देणार? तुम्ही ऍक्च्युली काय होतं, कॉलेजमध्ये जास्त इम्पॉर्टन्स हा थिओरिटिकल लेक्चर्सला दिला देतो आणि थिओरिटिकल मध्ये ना खूप मागे चालू आहे सिव्हिल, जे ऍक्च्युअल कंडिशन तसं नाही. आता सिव्हिलची कंडिशन अशी आहे की तुम्ही BIM वगैरे जे सॉफ्टवेअर आहे त्याच्यावरती खूप जास्त काम करतो. तर मुलांनी ना यावरती कॉन्सन्ट्रेट केलं खूप लवकर. जेव्हा तुम्ही डिप्लोमाला वगैरे करतायत ना, तेव्हा त्याच्यासोबतच जर तुम्ही हा कोर्स केला तर तुम्हाला खूप चांगला राहील. किंवा तुम्ही डिग्री कम्प्लीट करताय, लगेच कोर्स कम्प्लीट करताय, सो तुम्ही मला खूप चांगली ऑपॉर्च्युनिटी राहील की तुम्ही मोठ्या कंपनीकडे जाऊ शकता. थँक्यू.